सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर इथे मी सकाळी सकाळी छान अशी देवपूजा वगैरे केली मम्मीकडे आणि लगेचच गिफ्ट्सचे गुलाबजामुन बनवायचे होते. म्हणून म्हटलं चला मम्मीला थोडी हेल्प करूया आणि मम्मीला सुद्धा पॉकेटचे गुलाबजामुन माहीत नव्हतं की कशाप्रकारे बनवता, म्हणून मी फक्त इथे सांगत होती आणि मम्मी त्या पद्धतीने बनवत होती. तुम्ही बघताच व्हिडिओमध्ये का मम्मीच बनवत आहे, मी फक्त मम्मीला सांगत होती. कारण तो गोडा जो बनवायचा असतो ना त्याला खूप जास्त ताकद लागते आणि माझ्या हाताने तेवढं जमलं नसतं, म्हणून मग मम्मी बनवत होती. आणि मी सांगितलं कारण मोठं पॅकेट होतं, बरेचसे गुलाबजामुन त्याच्यामध्ये होणार होते आणि मी आधी सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलं होतं. मी दिवाळीमध्ये घरीच गुलाबजामुन बनवले होते आणि ते मी तिथे सेकंड टाइम बनवले होते, म्हणून मला या गोष्टीची सवय होऊन गेलेली होती. आणि मम्मी बनवताना खव्याचे बनवत असते, म्हणून मम्मीला पॉकेटचे रेडीमेड गुलाबजामुन अजिबात बनवता येत नाही किंवा माहिती सुद्धा नव्हतं. पण यावेळेस मम्मीने जेव्हा ग्रोसरी शॉपिंग केली ना दिवाळीची, तेव्हा आणलेलं होतं गुलाबजामुन पॉकेट आणि म्हटलं चला आता मम्मी म्हणे तू आली आहे तर तुझ्यासाठी बनवते. आणि ऑलरेडी काय झालं आहेत ना, दिवाळीच्या फेस्टिवलमध्ये खूप जास्त सगळीकडे गोड गोड खाऊन सर्वांनाच नकोसं झालेलं आहे ते गोड. पण म्हटलं तरी सुद्धा आता बनवलं आहे तर वेस्ट नको घालवायला, म्हणून छान अशी इथे गुलाबजामुन बनवणे आमचे सुरू होते. थोडं जास्तीचं दूध याच्यामध्ये जाणार होतं, कारण अर्धा किलोचा पॅकेट असल्यामुळे 500 ग्रॅमच्या मापानुसार थोड्यापैकी बरंचसं दूध याच्यामध्ये जात होतं, म्हणून खूप सारं दूध वगैरे टाकून छान असं मम्मी चोळून घेत होती, मिक्सचर करत होती. आणि ज्याप्रमाणे आपण कणिक भिजवतो ना अगदी त्याचप्रमाणे छान भिजवायचं, मऊ अगदी, तेव्हाच ते छान होतात. नंतर बघा ही एक नवीन टेक्निक आहे जी की तुम्हाला मी इथे दाखवते आहे. तर जेव्हा आपण साखरचा पाक बनवतो ना तेव्हा काय करायचं, साखर पाण्यामध्ये टाकून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये अगदी थोडंसं दूध टाकायचं. कारण जेव्हा आपण त्याच्यामध्ये दूध टाकतो तेव्हा ते जे दूध म्हणजे ते जे साखरची घाण आहे किंवा मिक्सचर असेल जर कोणती साखर, तर ते सगळं काही असं चाळणीच्या साहाय्याने आपण वर काढून घेतो आणि पाक जो काही येतो अगदी छान पांढरा शुभ्र आपला होत असतो, जो की आपल्याला रेडीमेड गुलाबजामुन सारखा मिळतो. म्हणून पाकामध्ये ही एक ट्रिक तुम्ही नक्की यूज करा जी की मम्मीने केलेली होती आणि खूप छान होती. मला तरी अगदी छान आवडली आणि मी सुद्धा बघितलं. मी याच्या आधी सुद्धा मम्मीकडनं एक ट्रिक घेतलेली होती, पण मी नंतर विसरून गेले कारण आपण कंटिन्यू ह्या गोष्टी बनवत नाही, म्हणून मी मध्येच विसरून गेलेली होती. म्हणून आता सकाळी सकाळी आमचं हे काम सुरू होतं. मम्मीने स्वयंपाक वगैरे आवरून घेतला आणि देवपूजा झाली. म्हटलं चला आता लवकर लवकर गुलाबजाम बनवून आपले तयार करून घेऊया. आणि छान असा पाक आता इथे तयार होत होता, तोपर्यंत मी मम्मीला गोट्या करून दिल्या छोटे छोटे गुलाबजामुनचे लड्डू. आणि मम्मी ते छान गुलाबजामुन सुद्धा तळत होती. तुम्हाला दिसत आहे अगदी छान असा चॉकलेटी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे असतात, म्हणजे मध्ये ते अगदी कचोट किंवा तुटलेले राहणार नाही, व्यवस्थित होतात. आणि मम्मीने अगदी छान मऊसूत कणिक भिजवलेली होती ना त्याच्यामुळे ते अगदी गोल येत होते, अजिबात त्याच्यामध्ये काही तळा वगैरे गेल्या नव्हत्या किंवा तुटले नव्हते. आणि मम्मी सुद्धा इथे मला बनवू लागत होती कारण माझा स्पीड कमी पडत होता आणि थोडे जास्तीचे गुलाबजामुन तळताना मात्र गुलाबजामुन तितकेच हवे, म्हणून मम्मी सुद्धा इथे लवकर लवकर बनवत होती, मी सुद्धा लवकर लवकर बनवत होती. तर अशा पद्धतीने आम्ही छान असे सगळेच गुलाबजामुन बनवून घेतलेले होते आणि तळणे सुद्धा साईड बाय साईड सुरू होते. कारण 2 जण असले ना तर अशा पद्धतीने कामं मात्र लवकर आवरली जातात. जर आपण एकटीने जर बनवायचं म्हटलं तर एकच व्यक्ती तळेल किंवा एकच व्यक्ती बनवेल आणि पाक सुद्धा एकच व्यक्ती करेल, तर अशा वेळेस बराचसा वेळ मात्र याच गोष्टीमध्ये निघून जात असतो. म्हणून इथे मम्मी बनवत होती, मम्मी तळत सुद्धा होती आणि मी सुद्धा साईडला तळत होती. आता अर्धा किलोच्या मापानुसार पातेलभर पाणी घेतलेलं होतं, त्याच्यामध्ये पावशेरपेक्षा जास्त साखर सुद्धा टाकलेली होती, जेणेकरून पाक सुद्धा छान होईल, जास्त होईल. आणि छोटे छोटे गुलाबजामुन यासाठी करत होते का ते जर तेलात टाकले ना तर खूप मोठे होतात, कारण ते फुलतात आणि फुलल्यानंतर खूप मोठे होतात. पाकामध्ये सुद्धा ते भिजत असतात, त्याच्यामुळे सुद्धा ते मुरल्यानंतर मोठे होतात, त्यांच्यामध्ये गोडवा निर्माण होतो. याच्यासाठी आम्ही काय करतो, अगदी छोटे छोटे गुलाबजामुन बनवून घेतलेले होते, म्हणजे तळल्यानंतर ते मोठे जरी झाले तरी खाता येतील, नाहीतर मग डायरेक्ट चम्मचने तोडावे लागतात. तर कोणाला पूर्ण गुलाबजामुन खायचा असता तर तो जात नाही. दिवाळीच्या वेळेस माझ्याकडनं खूप थोडे जास्तीचे गुलाबजामुन म्हणजे मोठे मोठे गुलाबजामुन बनवले गेलेले होते, म्हणून ते खूप जास्त मोठे बनलेले होते, म्हणून ते आम्ही छोटे छोटे बनवले. आणि जे काही साखरेची घाण निघत होती म्हणजे पाकामधून, ते सुद्धा चाळणीने मम्मी काढून घेत होती. तर अशा पद्धतीने साईड बाय साईड आमचा पाकही तयार होत होता, इथे गुलाबजामुनही बनत होते आणि तळले सुद्धा जात होते. तर या अर्धा ते 1 तासामध्ये दोघंही कामं इथे लवकर लवकर सुरू होते, कारण आता सध्याची गडबड हीच आहे का इकडे तिकडे सगळ्यांनी बोलवलेलं आहे, म्हणून याच्यामध्ये सुद्धा बराचसा टाइम माझा जात असतो.
तर अशा पद्धतीने सगळेच जे काही कणिक होती त्याचा मोठा गोळा होता म्हणून बराचसा वेळ याला लागलेला होता. त्याच्यानंतर मम्मीने पाक बनवला. पाकामध्ये गुलाबजामुन असे भिजत टाकलेले होते आणि बघा इतके सुंदर असे गुलाबजामुन झालेले. अगदी छान पद्धतीचे गुलाबजामुन इथे तयार झालेले होते. पाक पुरेसा होता कारण दिवाळीच्या वेळेस माझ्याकडनं पाक कमी झालेला होता, सो मला पुन्हा त्याच्यामध्ये पाक ॲड करावा लागला होता, म्हणून आम्ही थोडा जास्तीचा बनवलेला होता जेणेकरून गुलाबजाम सुद्धा जास्त होते. नंतर लगेचच मी तयार वगैरे झाली आणि काकूकडे गेली कारण आज मला काकूकडे जेवण वगैरे होतं. काल भाऊबीज असल्यामुळे मम्मीकडे होती, आज काकूंकडे गेली कारण काकाच्या मुलाला मी कालच ऑप्शन वगैरे केलेलं होतं. पण आहोंना आणि मला तिकडे जेवण होतं म्हणून काकू सुद्धा इथे सर्व स्वयंपाक झालेला होता. पण गरमागरम छान अशी भजी बनवत होत्या म्हणून छान काकूंच्या आजची सुद्धा गरमागरम भजी खाली. कालचा ब्लॉग जर तुम्ही बघितला असेल तर मम्मीच्या आजची छान असे गरमागरम टम्म फुगलेले वडे खाल्ले. त्याच्यानंतर आज काकूकडे भजी खाल्ली. आणि हेच असतं आपलं माहेरचं सूप, म्हणजे इथे सगळीकडे आम्हाला वेगवेगळा पाहुणचार खायला मिळतो आहे. आणि आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये सुद्धा बघू आता कोणाकडे जातोय ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअरच करेन. तर इथे छान असे मी काकूंचे भजे वगैरे काढून सुरू होते आणि मी ब्लॉग शूट करत होती कारण मी जाण्याच्या आधी काकूचा पूर्ण स्वयंपाक वगैरे झालेला होता आणि बरेचसे मेंबर्स वगैरे सुद्धा त्यांच्याकडे आलेले होते, सगळे पाहुणे वगैरे, म्हणून सर्वांना जेवणाला बसायचं होतं. म्हणून हे काम जे लास्टचं बाकी होतं ना ते काकू बोलल्या का चल मी आता लवकर भजी वगैरे बनवून घेते. सो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे छान छान डेली ब्लॉग्स मात्र तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. तर इथे छान असे भजे झालेले होते. आपण किती प्रयत्न केला तरी आपल्याला यांच्यासारखं बनवता अजिबात येत नाही कारण कसं असतं ना, आपण आत्ताचे मुली आहोत, आपण किती नवीन पद्धती यूज केल्या म्हणजे ऑनलाईन बघितलं तरी आपल्याला जमत नाही. मात्र आधीच्या लोकांचा हातचा स्वयंपाक तो स्वयंपाक असतो. त्याच्यानंतर आजी काका आऊंचं वगैरे जेवण झालेलं होतं, पण आजी काकू काका एक मावशी सुद्धा आलेल्या होत्या आणि आम्ही सर्व लेडीज वगैरे बसून घेतलो. काकांना उशीर झाला तर मग काका सुद्धा सोबत बसले. त्याच्यानंतर आऊंचं आणि अभयचं आणि अभयचा मोठे बाप्पांचा मुलगा आलेला होता मयूर, त्याचं सुद्धा जेवण इथे झालेलं होतं आणि जेंट्स लोकांचं जेवण झालं. त्याच्यानंतर आम्ही सुद्धा छान असं जेवण करून घेतलं. तर अशा पद्धतीने आजच्या दिवसाचा शेवट मात्र असा झाला. तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये.